यावेळेला ऑन साईडला मनगडाचा वापर केला, फ्लिकचा फटका खेळत असताना सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी खणखणीत आणि सनसनाटी झन्नाटेदार षटकार। बाजी करावी लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि इथे मात्र पुन्हा एकदा शफल झाले आणि ऋषिकेशच्या बॅटमधून एक अप्रतिम धमाकेदार बॅटिंग होत असताना पाहायला मिळते। सुपर षटकार 6 धावा। केश तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा जरूर पाहायला मिळतो। इथे फिल्डिंग मिस, फील्डचा फायदा मिळाला, चेंडू लॉंग स्टॉप रिजनला शफल झाले होते। इंटेलिजन्स स्कोर या वेळेला आपण पाहताय स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इम्प्रोवायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतोय। चौकार 4। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पायावरचा चेंडू, मनगडाचा वापर केला, जजमेंट चुकतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल। या क्षणाला मी म्हणेन हा झेल नाही सोडला तर पूर्णपणे मॅच सोडलेली आहे। चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल। 4 धावांकरता संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली गेली। आता 18 रनची गरज आहे। बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 8 चिन्ह आहे। ऑन साईडला मोठा प्रहार केला गेला, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता। घ्या, झेल सोडलाय तर त्याचं भुगतान सोसा। षटकार 6 धावा।